बच्चू कडू अखेर मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात दाखल झालेले आहे। बच्चू कडू आता जर पाहिलं तर नागपूर जिल्ह्यामध्ये आलेले आहे। भाऊ, नागपूर जिल्ह्यामध्ये तुम्ही दाखल झालेले आहात, शेकडो ट्रॅक्टर आणि हजारो कार्यकर्ते घेऊन तुम्ही नागपुरात लाखो आहे, लाखो, हजाराची संख्या नाही आहे, लाखानं लोक आलेले आहे। अजून अर्धी फौज याची बाकी आहे, उद्या 2 लाख उतरणार आहे। प्रचंड ताकदीनं सूक्ष्म प्लॅनिंग आमचं झालेलं आहे। ज्या ताकदीवर RSS प्लॅनिंग करतं त्याच ताकदीचं आम्ही सुद्धा बेस्ट प्लॅनिंग केलेलं आहे। कोरा घेतल्याशिवाय वापस नाही। आम्ही जे ये प्रकारच्या मागण्या दिलेल्या आहे त्या मुख्यमंत्र्यांना पूर्ण करावं लागेल। तुम्ही इथं काही हात लावला, कोणाला काही केलं तर पुरा महाराष्ट्र जाम होईल, मी सांगतोय। आणि प्रचंड आक्रोश आहे शेतकऱ्यांचा, म्हणजे ना सोयाबीनले भाव ना केळाले का कुठंच नाही। आणि मग यांच्या धोरणानं मेल्यापेक्षा आंदोलन करण मरून लोक, अशी मानसिकता झाली आहे। हे आमची नाही, लोकांची मानसिकता अशी आहे। हे राखी बांधली ना, हे एका माय माऊलीनं मला बांधली, तिनं साडीचा पदर फाडला आणि माफी गेल्याशिवाय येऊ नको म्हणे, नाही तर मग मी मरून जाईन म्हणे। ह्या भावना आहे लोकांच्या। मुख्यमंत्र्याला कधी समजणार माहीत नाही, कारण मुख्यमंत्री डिजिटल झाले आहे। तुम्ही मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला जो आहे तो 5 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे। 5 वाजता तुम्ही रामटेक या बंगल्यावर जाणार, रामगिरीवर जाऊ, जेवण करायला जाऊ। मुख्यमंत्री सध्या घरी नसल्याचं बोललं जात आहे। मुख्यमंत्री सध्या मुंबईमध्ये आहे, अशा परिस्थितीत तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरावर त्यांची जेवण करायची व्यवस्था तर करावं ना। आम्ही इतके ते प्रचाराला आले तर आम्ही कसं त्यांना पाहुणचार सगळं देतो। आता आम्ही मागणीसाठी आलोय, तुम्ही मत मागायला आले होते, आम्ही मागणीसाठी आलेलो आहोत। नक्कीच हे होते बच्चू कडू, तुम्ही मागणीसाठी आले होते, मत मागायसाठी आले होते, मात्र आता आम्ही जेवण करायसाठी तुमच्या घरावर होता, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील स्वामी, अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, नागपूर।